नमस्कार. महाडमध्ये पुन्हा पुन्हा पूर येतो, लोकांची घरंदारं वाहून जातात, माणसं आपला जीव गमावतात, पण तरीही निवडणुकीचे निकाल का बदलत नाही? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण फक्त आकडे नाही बघणार, तर त्या आकड्यांच्या मागे दडलेल्या महाडच्या राजकीय अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण कुठल्या पक्षासाठी नाही, तर प्रशासनाला लोकाभिमुख कसं बनवता येईल यासाठी आहे. महाड नकाशावर पाहिलं तर कोकणातल्या रायगड जिल्ह्यातलं एक निमशहरी किनारपट्टीवरचं ठिकाण. एका बाजूला सह्याद्री आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. पण हे फक्त भूगोल नाहीये. इथली जमीन, इथलं पाणी आणि इथली हवा या सगळ्याचा थेट परिणाम इथल्या राजकारणावर होतो. हे लोकांच्या आशा आकांक्षांचं आणि त्यांच्या संघर्षाचं केंद्र आहे. तर मग आपल्या या विश्लेषणाचे 5 टप्पे आहेत. पहिला, महाडची नाडी, जिथे आपण लोकांच्या खऱ्या समस्या समजून घेऊ. दुसरा, दशकांचा डेटा, जिथे निवडणुकीचे आकडे बोलतील. तिसरा, निष्ठेचं विश्लेषण, तक्रारी असूनही मतदार का बदलत नाहीत. चौथा, जोडणीसाठी एक ब्लूप्रिंट, म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग काय. आणि शेवटचा, शासनाचा मार्ग, म्हणजेच भविष्यातलं नेतृत्व कसं असावं. चला सुरुवात करूया जमिनीवरच्या वास्तवापासून. महाडच्या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या सगळ्यात मोठ्या अडचणी कोणत्या आहेत. या प्रश्नांची उत्तरं खरं तर त्यांच्या जमिनीवर आणि पाण्यातच लिहिलेली आहेत. साल होतं 2021. महाडमध्ये आलेला तो महापूर. ती काही साधीसुधी नैसर्गिक आपत्ती नव्हती. ती या भागाच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणारी घटना होती. त्या एका घटनेने लोकांचं आयुष्य, त्यांची अर्थव्यवस्था आणि त्यांचं भविष्य इतकं बदलून टाकलं की त्याचे परिणाम आजही तिथल्या राजकारणात दिसतात. 18,751 हा फक्त एक आकडा नाहीये. ही त्या प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आहे ज्यांचं आयुष्य त्या पुरात अक्षरशः वाहून गेलं. घरं, शेती, दुकानं, सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं. प्रत्येक आकड्यामागे एक चेहरा आहे, एक कुटुंब आहे ज्यांना याचा थेट फटका बसला. विचार करा, 3,000पेक्षा जास्त घरं फक्त महाडमध्ये खराब झाली. हजारो कुटुंब एका रात्रीत रस्त्यावर आले. हे फक्त विटामातीचं नुकसान नव्हतं. हे त्यांच्या आठवणींचं, त्यांच्या स्वप्नांचं आणि त्यांच्या सुरक्षतेच्या भावनेचं नुकसान होतं. आणि सगळ्यात दुःखद, महाड तालुक्यातलं तळीये गाव. दरड कोसळून 84 निष्पाप जीव गेले. निसर्गाचा कोप आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा याची ही एक खूप मोठी किंमत होती. या घटनेनंतर पुनर्वसनाची मोठी आश्वासनं दिली गेली, पण ती पूर्ण झाली का, हा प्रश्न आजही तिथले लोक विचारत आहेत. या सगळ्या घटनांमधून महाडच्या काही मूळ समस्या समोर येत आहेत. पूरग्रस्तांना मदत मिळायला होणारा उशीर, कंपन्यांमुळे होणारा पाण्याचं प्रदूषण, घरांची अपुरी आश्वासनं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्थानिक तरुणांसाठी नोकरीची संधीच नाही. या समस्या लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत. आणि लक्षात घ्या, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. जेव्हा मदत वेळेवर पोचत नाही किंवा प्यायचं पाणीच प्रदूषित होतं, तेव्हा या मूलभूत हक्कावरच गदा येते. ठीक आहे, आता आपण लोकांच्या भावनांकडून निवडणुकीच्या आकड्यांकडे वळूया. गेल्या काही वर्षांचा डेटा आपल्याला काय सांगतोय? लोकांचा हा राग, या तक्रारी मतपेटीतून दिसतात का? चला, ही राजकीय नाडी तपासून पाहू. आपल्यासमोर 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांचे आकडे आहेत. यात एक गोष्ट खूप स्पष्ट दिसते. सत्ताधारी आघाडीची मतं साधारण 51 ते 55% आसपास स्थिर आहेत आणि विरोधी आघाडीची मतं 40 ते 43% थांबलेली दिसतात. मताधिक्यसुद्धा 21 ते 26 हजारांच्या घरातच आहे. म्हणजे जमिनीवर एवढी उलथापालथ होऊनही निकालांमध्ये ही स्थिरता का? हा बार चार्ट तेच चित्र अजून स्पष्ट करतो. एनडीए आणि एमव्हीए यांच्या मतांमध्ये साधारण 10% फरक कायम राहिला आहे. मतदानाची टक्केवारी वाढली, पण निकालाचा ट्रेंड नाही बदलला. यावरून हेच दिसतंय की मतदारांचे गट इतके पक्के आहेत की ते सहजासहजी आपली राजकीय निष्ठा बदलत नाहीत. आणि मग आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. लोकांच्या मनात एवढ्या गंभीर तक्रारी असूनही त्या मतांमध्ये का बदलत नाहीत? ह्या राजकीय निष्ठेचं शरीरशास्त्र काय आहे? ह्याच्यामागे नक्की काय दडलंय? या विश्लेषणातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो. स्थिर सत्ताधारी पक्षाचा फायदा विरुद्ध स्थिर विरोधी पक्षाचा वाटा. याचा साधा अर्थ असा आहे की हा खेळ वैयक्तिक नेत्यांचा नाही, तर एका राजकीय रचनेचा आहे. मतदारांचे गट इतके पक्के झाले आहेत की स्थानिक समस्यांचा त्यांच्या निर्णयावर फार मर्यादित परिणाम होतो. यामागे काही ठोस कारणं आहेत.
सत्ताधारी आघाडीचा एक पक्का मतदार आहे जो साधारण 50-55% मतं देतो. याउलट विरोधी पक्षाचा मतांचा वाटा 40-45% येऊन थांबतो. जास्त मतदान झालं तरी नवीन मतदार त्या गटांना मतं देतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे लोकांच्या तक्रारी आणि त्यांची राजकीय निष्ठ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या एकाच वेळी एकत्र नांदतात. चला, निदान तर झालं. आता उपचारांबद्दल बोलूया. ही परिस्थिती बदलायची असेल, लोकांचा विश्वास परत जिंकायचा असेल, तर काय करावं लागेल? डेटावर आधारित विश्लेषण आपल्याला कोणता मार्ग दाखवतंय? इथे एक 4 पायऱ्यांची योजना आहे. पहिली पायरी, लोकांच्या तक्रारी फक्त ऐकू नका, त्या जाहीरपणे मान्य करा आणि त्या सोडवण्यासाठी ठोस पावलं उचला. दुसरी पायरी, राष्ट्रीय मुद्दे बाजूला ठेवून पूरग्रस्तांची मदत आणि प्रदूषण यांसारख्या स्थानिक मुद्द्यावर मोहीम चालवा. तिसरी पायरी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणा. आणि चौथी पायरी, फक्त टीका करण्याऐवजी विकासाचा एक वेगळा आणि खरा दृष्टिकोन लोकांसमोर ठेवा. आणि हो, बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलावी लागेल. मिरची मेसेजिंग म्हणजे फक्त तिखट, भावनिक आणि पोकळ भाषणं हे आता चालणार नाही. लोक त्याला कंटाळले आहेत. त्याऐवजी लिंबू मेसेजिंग वापरायला हवं. म्हणजे सत्य सांगा, जरी ते आंबट असलं तरी. समस्या मान्य करा आणि त्यावर एक व्यावहारिक उपाय द्या. विश्वासार्हता ही भाषणातून नाही तर कृतीतून येते. ही रणनीती आणि हा संवाद जमिनीवर आणण्यासाठी एका योग्य नेतृत्वाची गरज आहे. कारण शेवटी लोक योजनेला नाही पर नेत्याला मत देतात. पण महाडसाठी भविष्यातला नेता कसा असायला हवा? या स्रोतानुसार आपल्याला एका ग्रासरूट डिजिटल लीडरची गरज आहे. म्हणजे काय? म्हणजे असा नेता ज्याला तंत्रज्ञान आणि धोरणं दोन्ही कळतात. तो मतदारसंघातच वाढलेला असावा, म्हणजे त्याला तिथल्या मातीचा वास असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्थानिक भाषेत, सोप्या शब्दात व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर लोकांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय समजावून सांगू शकेल. या नेत्यामध्ये काही गुण असायलाच हवेत. त्याची मुळं स्थानिक असावीत, तो तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारा असावा, त्याने याआधी सामाजिक काम केलेलं असावं जेणेकरून त्याची बांधिलकी सिद्ध होईल, आणि तो सगळ्या वयोगटातल्या लोकांशी सहज जुळवून घेऊ शकेल असा असावा. आजच्या काळात जबाबदारीने बोलणं खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या DPDP कायद्यानुसार लोकांच्या माहितीचा वापर त्यांच्या संमतीनेच व्हायला हवा. हा नवीन नेता या मूल्यांचं पालन करणारा असावा. तर मग शेवटचा प्रश्न हा उरतो की डेटावर आधारित सहानुभूती म्हणजे आकड्यांच्या मागची मानवी वेदना समजून घेऊन काम करणं, महाडमधली विश्वासाची ही दरी खरोखरच भरून काढू शकेल का, यावर विचार करायला हवा. कारण खरा बदल रणनीतीने नाही तर विश्वासाने येतो. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असतील आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 41 602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.